नागपूरच्या मनीषनगर परिसरातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी हॉटेल रॅडिसन ब्ल्यू ते मनीषनगर असा उड्डाणपूल साकारण्याचे काम हाती घेण्यात आले होते। मात्र या डिझाईनमध्ये आता बदल करण्यात आला असून अंडरपासचा पर्यायही देण्यात आलाय, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली। मनीषनगरमधील नागरिकांसाठी यापूर्वी अंडरपास तयार करण्यात आलाय, मात्र त्यात वारंवार पाणी साचून वाहतुकीस अडसर निर्माण होतो। पावसाळ्यात ही समस्या वारंवार जाणवते, त्यामुळे या नागरिकांची सोय व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हॉटेल रॅडिसन ब्ल्यू ते मनीषनगर असा 124 कोटी रुपये बजेट असलेला उड्डाणपूल साकारण्याचे काम हाती घेतलंय। मनीषनगर ते रॅडिसन ब्ल्यू कडे जाणारा उड्डाणपूल 1352 मीटर आणि रॅडिसन ब्ल्यू ते मनीषनगर कडे येणारा मार्ग 709 मीटर तयार होणार होता। आता रॅडिसन कडून मनीषनगर कडे जाणाऱ्या मार्गावर अंडरपास आणि परत येणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल असे डिझाईन तयार होऊ शकते। हा उड्डाणपूल तयार झाला तर मनीषनगरमधील नागरिकांची सोय होईल, असे PWDचे म्हणणे आहे। या प्रकल्पासाठी 0.39 हेक्टर म्हणजे अंदाजे 1.21 एकर जमीन लागणार आहे। ही खासगी जागा असून भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली असल्याचं PWDने सांगितलंय।